मयुरेश्वर मोरया. आज आपण गणपती बाप्पाची अजून एक कथा ऐकायची आणि ती कथा म्हणजे गणपती बाप्पाचं लग्न. शंकर पार्वती गणपतीचं लग्न करणार ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि जो तो आपली मुलगी गणपतीला द्यायला तयार होता. पण ही गोष्ट शंकरांकडे काढणार कशी? कारण शंकर होते एकदम तापट आणि अंगाला भस्म लावून फिरायचे. त्यामुळे प्रत्येकाची अगदी पंचाईत झाली. मुलगा चांगला आहे पण मुलाचे वडील, असं प्रत्येकाच्या मनात येत होतं. कैलास पर्वताजवळ राहणाऱ्या विश्वरूप प्रजापतीला 2 कन्या होत्या, सिद्धी आणि बुद्धी. ह्या 2 मुली अगदी सुस्वरूप अशा होत्या. गणपतीच्या लग्नाची गोष्ट ऐकून विश्वरूप प्रजापतीला स्वतः आपल्या 2 कन्यांसह शंकर पार्वतींना भेटला आणि शंकर पार्वतीला त्या 2 मुली इतक्या आवडल्या की दोघींपैकी कुठली मुलगी गणपतीसाठी बायको करायची ह्याचं काही एकमत होईना. शेवटी मनाशी त्यांनी निर्णय घेतला की दोघींशी गणपतीचं लग्न लावून द्यायचं आणि कार्तिकेयासाठी नंतर बघू. आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रजापतीला सांगितलं. झालं, लग्नाची तयारी सुरू झाली, धामधूम सुरू झाली. गणपतीचं लग्न सिद्धी आणि बुद्धी यांच्याबरोबर मोठ्या धूमधडाक्यामध्ये लागलं. आता लग्नाला देव आले होते, मुनी आले होते, गंधर्व होते, अप्सरा होत्या, अशी अनेक जण भराडी होती. त्यात नारद मुनी सुद्धा आले होते बरं. आणि नारदांचा एक गुण आहे, आपल्याला म्हणतो की कळ लावे नारद, पण ते कळकळीचे असतात. पण हे कळ लावे नारद त्यांना अगदी आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा लोकांच्या मनात उतरवायचं आणि आपलं म्हणणं पटवून द्यायचं, असं त्यांचा थोडासा स्वभाव. आणि शंकर पार्वतींनी गणपतीचं या दोघींबरोबर एकदम लग्न करून दिलं आणि ही गोष्ट त्यांनी कार्तिकेयाला सांगितली. कार्तिकेयाला सांगितलं की अरे तू मोठा, तुझं लग्न करायच्या ऐवजी त्याला 2 पत्नी करून घेतल्या, हा तुझ्यावर अन्याय आहे. आता आपण ह्याला सांगून त्या दोघांमध्ये थोडा असा कलह निर्माण करू. नारदांनी त्यांना सांगितलं की तू एवढा सुंदर आहेस आणि त्या ढेरपोट्या गणपतीला एकदम दोघींबरोबर लग्न, आणि तुला या लोकांनी वाळीत टाकलंय का काय? खरं पाहता पृथ्वी प्रदक्षिणाच्या वेळेला सुद्धा बिचारा कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करून बसला होता, करत आलेला होता. पण गणपतीने हुशारीने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांचं मन जिंकलं आणि शंकर पार्वतीच्या मनामध्ये